सर एक लूप समोर द्या. थांब. मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने आणि आमचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्ष लावण्याचा जो संकल्प 4 वर्षापूर्वी घेतला होता, या जुलै महिन्यामध्ये तो संकल्प पूर्ण होणार आहे आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचे काम या ठिकाणी होत आहे. देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही वृक्ष लागवड झालेली नाही आणि ही केवळ वृक्ष लागवड नाही आहे, तर या प्रत्येक वृक्षाचं ट्रॅकिंग होत आहे डिजिटल पद्धतीनं. त्याचं पूर्ण काय त्याची परिस्थिती आहे या संदर्भातली माहिती ही आज पब्लिक डोमेनमध्ये देखील आपल्याला उपलब्ध आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा अतिशय पथदर्शी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आजपासून 33 कोटी वृक्ष लागवडीची जी सुरुवात होते आहे, मला विश्वास आहे की 33 कोटीपेक्षा जास्त वृक्ष हे ज्यावेळेस हा महिना संपेल जुलैचा त्यावेळी लागलेले असतील. आनंद वनाची याकरता निवड याकरता करण्यात आली की खऱ्या अर्थानं आनंदवन हे आनंदवन आहे. या ठिकाणी वनही आहे, आनंदही आहे. समाजातल्या दुभंगलेल्या मनांना, ज्यांना परिष्कृत केलं, बहिष्कृत केलं, अशा मनांना, अशा माणसांना स्वर्गीय बाबा आमटेंनी या ठिकाणी जागा दिली, त्यांना या ठिकाणी जीवनाची नवीन उभारी दिली आणि हे करत असताना या संपूर्ण भागामध्ये ज्या प्रकारे जैवविविधता ही आनंदवनने सांभाळली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून ती इतरही लोकांपुढे गेली पाहिजे. आत्ताच आम्ही बघितलं एक अतिशय नवीन अशा प्रकारचं या ठिकाणी वन हे तयार करण्यात आलं आहे की जे अतिशय घन अशा प्रकारचं वन असणार आहे आणि एक नवीन अटल वनघन ही जी एक संकल्पना तयार केली आहे त्यातलं एक अतिशय सुंदर आयडियल अशा प्रकारचं वन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. यापूर्वी देखील आनंदवननी ते तयार केलं आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की यावेळेचा कार्यक्रम आनंदवनला झाला पाहिजे. आज आपण बघताय की इथे काउन्सिल जनरल, डेप्टी काउन्सिल जनरल देखील आलेले आहेत आणि एक मोठा सोहळा हा आजपासून आपण सुरू करतो आहे आणि संपूर्ण 1 महिना हा सोहळा या ठिकाणी चालणार आहे आणि महाराष्ट्र हा निश्चितपणे या संपूर्ण वृक्षारोपणातनं क्रमांक 1चा हिरवा अशा प्रकारचा राज्य हे तयार करण्याचा आपला संकल्प आहे.